आणि ना एक गोष्ट सांगतो, रावणाच्या मरण्याचं कारण पण त्याचा भाऊच होता. किती लागलंय ते, कशाला मध्ये पडायचंस? हा ना, तो क्रिश तसाच आहे, सगळ्यांसोबत नुसती भांडणं करत असतो. तू दुसरं कोणासाठी नाही, दुर्वासाठी मध्ये पडली. जाऊ दे आगे, बघून घेऊ आपण. माझ्यासाठी याआधी कधीच कोणी काय केलं नव्हतं आणि तू फर्स्ट टाइम माझ्यासाठी एफर्ट्स घेतले. पण सॉरी. लय चुकीचं झालं बरं का, क्रिसचा बदला घेतलाच पाहिजे. हे आमचं आम्ही बघून घेऊ. मी जर मदत नाही केली तर तुमच्याकडून काहीच होणार नाही. पण तू तर त्याच्या बाजूने आहे ना, मग अचानक आमची मदत कशी काय? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, करणार मी मदत, पण फक्त एका अटीवर. शेटे, तू आमची एवढी मदत करतोय, नेमकं कारण काय? हा ना, नेमकी आठ आहे तुझी. माझ्या डोक्यात ना तीच गोष्ट फिरते सारखी. अरे हो, सांगशील तर कळेल ना. सांगतो थांब. मला ना, हा, बोलला बघ परत मध्ये. सांगू दे ना मला. अरे सांगू दे ना पैसे त्याला. मला ना तुमच्या ग्रुप मधली एक मुलगी आवडती. कोण? ते बघ ती. तन्वी. ए दूध नको. सॉरी बरं ऐका, मी ना एक नेक्स्ट लेवल प्लॅन घेऊन आलो आणि शेतीचा प्लॅन कधीच फ्लॉप जात नाही. बरं हो, सांग. हा, कृष्णा तसं नाही ना, खूप सोपं आहे, पण त्याआधी ना आपल्याला त्याला जाळ अडकवायला लागेल, आणि ते पण दुर्वा थ्रू. ते कसं काय? कॉलेज सुटलं ना, दुर्वाला शोधत कृषी येईलच. आपण एक काम करू, त्याच्या गाडीची हवा काढू आणि मग आहे ना आपण सगळे मिळून त्याला घेरू. कसा आहे प्लॅन? ऐका ना, एक नंबर. असला प्रॉब्लेम आहे. मी तर एवढं मन लावून ऐकत होतो, त्या कृष्णा कळणार नाही का टायर पंक्चर केलेली? अरे पण काय बोलतो शेटे, की असं सकट काय अक्कल पण देऊन आला काय न्यावायला? तेजा, तुला मित्राच्या रूपात साप भेटला होता. मी आहे तुझ्यासोबत, दोघं मिळून ठेचू त्यांना.